MH29 आवाज सर्वसामान्यांचा। आदाब, मी मोहसिन शादाब। आपण पाहत आहात न्यूज MH29। दिग्रस येथील माँ जिजाऊ सांस्कृतिक भवनात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त सहभाग। श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे दररोज अनेक गोरगरीब रुग्ण उपचाराकरिता येत असतात। यामध्ये गरोदर स्त्रिया, नवजात बालक, सिकल सेल थॅलेसेमिया रुग्ण, अनाथ निराधार रुग्ण तसेच अपघातग्रस्त रुग्ण यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो। विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण शासकीय रुग्णालयावरच्या उपचारावर अवलंबून असल्याने व यवतमाळ जिल्ह्यात एकमेव शासकीय रक्तपेढी असल्याने त्यांना लागणारी रक्ताची गरज देखील येथील शासकीय रक्तपेढी मार्फतच विनामूल्य पूर्ण केल्या जाते। रक्ताची वाढती मागणी लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात शनिवार दिनांक 17 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन केले। या रक्तदान शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण, दीपप्रज्वलन व पूजनाने झाली। या प्रसंगी नगर परिषद माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त नायब तहसीलदार रवी तुपसुंदरे, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, ठाणेदार गोपाल उमरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे, नगर परिषद माजी उपाध्यक्ष जावेद पटेल, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष जावेद पटेल, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, शिवसेना शहर प्रमुख प्रणित मोरे, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, श्री बालाजी अर्बन बँकेचे संचालक राहुल शिंदे, अभय पाटील, मधुकर वाघमारे, सदानंद आठवले, इद्रिस डोसानी, संजय लोखंडे, दुर्गादास गायकवाड, सुरेश शर्मा, राजू ठाकरे, दीपक वानखडे, सुनील नाटकर, हरीश मनवर, सुनील कांबळे, अशोक तायडे, गुलाब तायडे, तेजस शिंदे, गिरीश देशमुख, फैसल पटेल, सुरेश झोळ, सुनील लबडे, सुशील गायकवाड, प्रवीण गावंडे, अमर नरोडे, रमेश गावंडे, सुदर्शन हसबे, मझहर खान, सुरेश चिरडे, अफजल खान, अब्दुल रफीक, लक्ष्मण टेकाडे, किशोर कांबळे आदी उपस्थित होते। या शिबिरात काका पुतणे रक्तदान देण्याचे क्षण पाहावयास मिळाले। सर्व जाती धर्माच्या लोकांनी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने हिंदू मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडले। रक्तदात्यांना प्रमाणपत्र व रक्त कार्ड देण्यात आले। या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने अथक परिश्रम घेतले। या शिबिरात बुटले महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला। महिलांचाही या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आमच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज MH29। त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सायंकाळी ठीक 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरतीचे आयोजन केले आहे। तरी समस्त डिग्रसवासियांना विनंती आहे की आपण या महाआरतीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे। सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती डिग्रसतर्फे आपल्याला नम्र विनंती आहे। हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी व्हावी या हेतूने सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती डिग्रस व समस्त शिवप्रेमी मोठ्या संख्येने छत्रपती शिवरायांची 394वी जयंती साजरी व्हावी याकरिता उत्सवित आहे। मागील अनेक वर्षापासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या